नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्सच्या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती आणि तोंडाला पाणी सुटेल अशी पाणीपुरी. बाजारात मिळणारी चटपटीत, तिखट गोड आणि अगदी झणझणीत पाणीपुरी आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. कुरकुरीत पुरी, मसालेदार बटाट्याची भाजी आणि खास चवीचं पाणी. ही रेसिपी एकदा करून पाहिली की बाहेरची पाणीपुरी खायची गरज भासणार नाही. चला तर मग आजची पाणीपुरी रेसिपी सुरू करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे चवीनुसार गूळ, चवीनुसार मीठ, 2 छोटे चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा काळे मीठ. इथे मी 7 ते 8 खजूर पाण्यात भिजवून ठेवले होते. त्याचबरोबर 100 ग्रॅम चिंचा मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या. हे मी 1 तास भिजवून ठेवले आहे. सर्वात प्रथम आपण चिंचेची आंबट गोड चटणी करूया. त्यासाठी गॅसच्या मंद आचेवर एक भांडे ठेवायचे आणि त्यामध्ये ह्या चिंचा आपण उकळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या थोड्या नरम होतील. आता ह्याच मिश्रणामध्ये आपल्याला भिजवलेले खजूर घालायचे आहेत, जेणेकरून ते सुद्धा नरम होतील. खजुराची क्वांटिटी तुम्ही जास्त सुद्धा करू शकता. चिंच आणि खजूर यांच्या बिया मी भिजवण्याच्या आधीच काढल्या आहेत. आता ह्या मिश्रणाला कड आली आहे. त्याचसोबत चिंच आणि खजूर हे खूप नरम झाले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आता हे मिश्रण आपण एका चाळणीतून गाळून घ्यायचे आहे, जेणेकरून पाणी खाली राहील आणि वरती सगळे चिंच आणि खजूर राहतील. आता हे मिश्रण आपण मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचे आहे. हे बघा, हे वाटून झाले आहे. आता आपण त्या गाळणीने गाळून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला नुसता पल्प मिळेल. अशा प्रकारे हा पल्प काढून घ्यायचा आहे. आता गॅसच्या मंद आचेवर आपण एका कढईमध्ये तो पल्प आणि पाणी एकत्र करायचे आहे. आता यामध्ये चवीनुसार काळे मीठ, त्याचसोबत साधे मीठ, अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि 2 छोटे चमचे जिरेपूड टाकायचे आहे. आता यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. आता हे मिश्रण उकळी येईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचे आहे. ही चटणी एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभर फ्रीजमध्ये टिकून राहते. इथे मला गूळ कमी वाटला आहे, त्यामुळे मी परत एकदा गूळ घालत आहे. ही चटणी आपल्याला खूप घट्ट करायची नाही आहे, थोडी वॉटरीच असली पाहिजे, कारण ती थंड झाल्यावर घट्ट होते. हे बघा, या चटणीला आता चांगली कड आली आहे आणि ह्याला एक शाईन आली आहे. आता ही आपली चटणी तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. आता आपण पाणीपुरीचे तिखट पाणी कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 इंच आले, ह्याची मी साल काढून छोटे तुकडे केले आहेत. 1 मूठभर कोथिंबीर, ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे. 1 मोठा चमचा पाणीपुरी मसाला, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा कप पुदिना, 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि पाणी. सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर, पुदिना, आले, मिरची, 1 मोठा चमचा पाणीपुरी मसाला, 1 छोटा चमचा जिरे पावडर आणि पाणी घालून चांगले वाटून घेऊया. मी वाटण्यापुरते अर्धा ग्लास पाणी वापरले आहे. हे बघा, हे मिश्रण आता वाटून झाले आहे. आपण हे एका गाळणीने गाळून घेऊया. आता हे उरलेले मिश्रण मिक्सरमध्ये पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत. आता हे परत आपण गाळणीने गाळून घ्यायचे आहे. आता आपण ह्यामध्ये पाणी घालूया. ज्याप्रमाणे तिखट पाहिजे त्याप्रमाणे पाणी ऍड करत राहायचे आहे. आता ह्यामध्ये चवीनुसार काळे मीठ आणि साधे मीठ घालायचे आहे. हे पाणी आंबट गोड होण्यासाठी मी यामध्ये चिंचेची चटणी घातली आहे. आता यामध्ये आपण बर्फाचे तुकडे घालूया, जेणेकरून हे पाणी थंडगार राहील.
आता यामध्ये चवीनुसार पाणीपुरी मसाला घालायचा आहे. आता हे आपले पाणीपुरीचे पाणी तयार झाले आहे. आता आपण रगडा तयार करूया. उकडलेले 2 बटाटे, 1 कप उकडलेला मूग, चवीनुसार काळे मीठ, चवीनुसार साधे मीठ, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा जिरे पावडर आणि 1 छोटा चमचा पाणीपुरी मसाला घेतला आहे. सर्वात प्रथम मी इथे उकडलेला बटाटा किसून घेत आहे. जर तुम्हाला तो हाताने मॅश करायचा असेल तर तुम्ही तसेही करू शकता. आता हे दोन्ही पदार्थ एकजीव करायचे आहे. आता यामध्ये चवीनुसार काळे मीठ, चवीनुसार साधे मीठ, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर आणि 1 छोटा चमचा पाणीपुरी मसाला घालून हे मिश्रण एकजीव करायचे आहे. तुम्ही मुगाऐवजी सफेद वाटाण्याचा सुद्धा वापर करू शकता. आता हा रगडा आपला तयार झाला आहे. आपण पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेऊया. या रेडीमेड पुऱ्या बाजारात मिळतात, त्या फक्त आपण तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. या पुऱ्या कमी गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत आणि या पुऱ्या पटकन तळल्या जातात. ही बघा, ही एक पुरी तळून झाली आहे. आपण ती आता बाजूला काढूया. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आता आपण पाणीपुरी तयार करूया. या पुरीमध्ये आपण बटाट्याचा जो रगडा बनवला आहे तो घालूया. जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा घाला, नाहीतर स्किप केला तरी चालेल. आता यामध्ये चिंचगुळाची चटणी घालूया. आता यामध्ये जेवढे पाणी घालायचे आहे तेवढे तुम्ही घालू शकता. ही बघा, अशा प्रकारे आपली पाणीपुरी तयार झाली आहे. सुटलं ना तोंडाला पाणी. मी 4-5 पाणीपुरी इथेच उभ्या राहून खाल्ल्या आणि एकदम परफेक्ट पाणीपुरी झाल्या आहेत. ना जास्त तिखट ना जास्त गोड. घरच्या घरी बाहेर स्टॉलमध्ये मिळणारी पाणीपुरी आपण तयार केली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.